आणि रशियाला दिलेला संदेश आहे. अच्छा, म्हणजे व्हेनेझुएलाच्या माध्यमातून? हो, की आम्ही फक्त बोलणार नाही तर समुद्रात उतरून प्रत्यक्ष कारवाई करू शकतो. आणि म्हणूनच त्यांनी कॅरेबियन समुद्रात लष्करी ताकद वाढवली आहे. USS जेराल्ड आर फोर्ड हे जगातलं सर्वात मोठं विमानवाहू जहाज तिथे तैनात केलं आहे. अगदी बरोबर. ते एक तरंगत शहरच आहे. त्याचं तिथे असणंच एक मोठा लष्करी संदेश आहे. खरंय. यातून अमेरिका जागतिक पुरवठा साखळीवर आपला प्रभाव अधिक घट्ट करू पाहतीये. पण ही तर उघड दादागिरी झाली. यावर व्हेनेझुएला आणि त्यांचे मित्र जसं की रशिया शांत बसले नसतील. नाही, अजिबात नाही. त्यांची प्रतिक्रिया खूप तीव्र आहे. राष्ट्राध्यक्ष मधुरो यांनी याला सागरी चाचीगिरी म्हटलंय. सागरी चाचेगिरी. हो, आणि हा अणिचाम सार्वभौमत्वावर हल्ला आहे असेही ते म्हणाले. आणि रशिया? अध्यक्ष पुतीन यांनी मधुरोंना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्याचा परिणाम तर लगेचच दिसला असेल बाजारात. हो ना. ही बातमी पसरताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. म्हणजे याचा फटका थेट सामान्य माणसाच्या खिशाला बसणार आहे. नक्कीच. आणि असंही ऐकलंय की अमेरिका असे आणखी टँकर्स जप्त करण्याच्या तयारीत आहे. हो, त्यामुळे हा तणाव आणखी वाढू शकतो. अमेरिका आता फक्त घोषणा करून थांबणार नाही, तर ते प्रत्यक्ष कारवाई करून निर्बंधांची अंमलबजावणी करेल, हा स्पष्ट संदेश यातून जातोय. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? अमेरिकेची ही जी नवी आक्रमक भूमिका आहे ती फक्त व्हेनेझुएला पुरतीच राहील की यातून कॅरिबियन समुद्रात एक मोठा संघर्ष पेट घेणार आहे? आणि याचबरोबर एक अजून मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे या डार्क फ्लीटवर कारवाई करून अमेरिका जागतिक तेल व्यापाराचे नियमच आपल्या फायद्यासाठी बदलू पाहत आहे का? यावर खरंच विचार करायला हवा.